विद्यार्थी मित्रांनो, क्रिकेट मॅच तुम्ही बघितली असेल, परंतु आपल्याला परीक्षेला काय येऊ शकतं त्यातलं हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि आता एवढ्या उशिरा व्हिडिओ टाकतोय, काही विद्यार्थी सकाळी बघतील, परंतु सगळ्यांसाठी महत्वाचं आहे, कारण तुमचा एक एक मार्क आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुमचं सिलेक्शन म्हणजे आमचा अभिमान असतोय, म्हणून एवढ्या उशिरा व्हिडिओ टाकत आहे. की 12वी स्पर्धा होती, स्पर्धेचं ठिकाण होतं अहमदाबाद, गुजरातमध्ये. याच्यामध्ये विजेता भारत आहे, उपविजेता तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर यजमान देश फक्त भारत नव्हता, भारत आणि श्रीलंका होता असा आपल्याला ऑप्शन येतो आणि आपले विद्यार्थी तिथं चुकतात. या T20 मध्ये आतापर्यंत सगळ्यात जास्त धावा ज्या आहेत त्या विराट कोहलीने केलेल्या आहेत. विराट कोहली आता आपला कॅप्टन राहिलेला नाही. T20चा लक्षात ठेवायचं आहे. सूर्यकुमार झालेला आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत विराट कोहलीनं फक्त T20 विश्वचषक मध्ये 1292 धावा केलेल्या आहेत. आपला एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जो आहे तो 1975 पासून खेळला जातो, तसा T20 मात्र तेव्हा प्रचलित नव्हता. T20 विश्वचषक 2007 ला चालू झाला. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट क्लब यांच्याकडून खेळवला जातो आणि ही जी स्पर्धा होती ह्याच्यामध्ये यावर्षी 20 टीमनं सहभाग घेतलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सुरुवात 2007 ची आहे. दर 2 वर्षांनी होतो, सध्या होतो. मधल्या काही कारणामुळे ते कधी कधी 1 वर्षाने झालेले आहेत, परंतु ते अपवाद होते. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. विजेता सगळ्यात जास्त भारत ठरलेला आहे. आतापर्यंत 3 वेळा विजेता ठरलेला आहे भारत. आणि पहिल्यांदा असं झालंय की यजमान देश म्हणजे ज्या देशाने तो आयोजित केलाय त्या देशामध्ये तोच देश जिंकलेला आहे, असं T20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदा घडलेलं आहे. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे परीक्षेला येतं, म्हणून एवढ्या रात्री व्हिडिओ टाकलाय, जेणेकरून इतरांना सुद्धा फायदा होईल आणि तुम्हाला सुद्धा होईल. 2026चा जो T20 विश्वचषक आहे तो भारत आणि श्रीलंका या 2 देशांनी आयोजित केलेला होता. या 2 देशांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मॅचेस झाल्या होत्या. आणि 2028चा जो आहे तो फक्त ऑस्ट्रेलिया नाही तर ऑस्ट्रेलिया प्लस न्यूझीलंड मध्ये होणार आहे. शेजारचे 2 देश आहेत. एक क्षेत्रफळाने खूप मोठा आहे, एक खूप छोटा आहे, परंतु दोन्ही ठिकाणी क्रिकेट खेळला जातो. त्यांना क्रिकेटची आवड आहे आणि पुढचा जो विश्वचषक आहे तो होणार आहे 2028 ला. ह्या गोष्टी परीक्षेसाठी खूप महत्वाच्या आहेत, म्हणून आम्ही एवढ्या उशिरा बाकीचे कामधंदे सोडून तुमच्यासाठी प्रयत्न करत आहोत.